नागरिक, अधिकारी वर्ग, सेवक व पत्रकार बंधूंना प्रजासत्ताक दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देते। प्रजासत्ताक दिनाचा उत्सव आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा असतो। दरवर्षी हा दिवस आपण अतिशय आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतो। देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सोलापूरचं योगदान अनन्यसाधारण आहे। इथल्या अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी देशासाठी प्राणांची आहुती दिली आहे, हे आपल्याला विसरता येणार नाही। सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने अलीकडेच केलेले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व 4 हुतात्मा पुतळा परिसराच्या सुशोभीकरण हे एक प्रकारे त्या हुतात्म्यांना वाहिलेली आदरांजली आहे असं मला वाटतं। आपणाला सर्वांना ज्ञात आहे की सोलापूर स्मार्ट सिटीच्या माध्यमातून शहरामध्ये जवळपास 47 प्रकल्प सुरू होते। त्यापैकी आज रोजी 46 प्रकल्प पूर्ण झाले आहेत आणि 40 प्रकल्प मनपाकडे हस्तांतरित करण्यात आलेले आहेत। स्मार्ट सिटी अंतर्गत विकसित इंदिरा गांधी स्टेडियम हे सुसज्ज झालं असून त्या ठिकाणी अलीकडे रणजीचे सामनेही घेण्यात आले। भविष्यात या ठिकाणी IPL सारख्या मॅचेस घेण्याचाही प्रशासनाचा प्रयत्न राहील। शहराच्या पाणी पुरवठ्याच्या दृष्टीने महत्वाकांक्षी असणारा उजनी सोलापूर समांतर जलवाहिनी प्रकल्पाचं काम वेगात सुरू आहे। मला आपल्याला सांगायला आनंद वाटतो की आतापर्यंत उजनी धरणातील जॅकवेलचं बांधकाम 50% पूर्ण झालं आहे आणि एकूण 110 किलोमीटर पैकी 75 किलोमीटर पाईपचा सप्लाय होऊन त्यापैकी 66 किलोमीटर पाईप अंथरून पूर्ण झाले आहेत। तसेच हायड्रॉलिक टेस्टिंग ही 31 किलोमीटरची पूर्ण झाली आहे। सदर काम नोव्हेंबर 2024च्या मुदतीपूर्वी पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे। शहरातल्या उड्डाणपुलाचे भूसंपादनही सेक्शन 1 चे 90% निवाडे जाहीर करण्यात आलेले आहेत। केंद्र आणि राज्य शासन तसेच मनपा स्वनिधी याच्यासोबतच उद्योजकांच्या CSR फंडामधूनही अनेक लोकोपयोगी कामे करण्याच्या मनपाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहे। बालाजी अमाईंच्या सहकार्याने डबरीन चौकातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रसूतीगृहाचं आधुनिकीकरण 1.5 कोटी रुपयांचा निधी खर्चून पूर्ण झाला आहे। या ठिकाणी महिलांची सुलभ प्रसूती, सिझेरियन शस्त्रक्रिया, कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया नियमित करण्यात येत आहेत। 28 फेब्रुवारी 2023 पासून जेव्हापासून हे इस्पितळ लोकार्पण केलं गेलं तेव्हापासून आजपर्यंत 30,000 महिला रुग्णांनी या प्रसूतीगृहातून लाभ घेतला आहे। या ठिकाणी रात्रंदिवस रुग्णांना कॉर्पोरेट हॉस्पिटल सारख्या आरोग्य सुविधा विनामूल्य पुरवण्यात येत आहेत। बँकांच्या CSR फंडांमधून अलीकडेच कॅम्प प्रशालेमध्ये 1.5 कोटी रुपये खर्चून क्रीडांगण विकास, सुसज्ज स्वतंत्र स्वच्छतागृहे, रंगरंगोटी, छत दुरुस्ती अशी अनेक कामे पूर्ण होऊन त्याचा लाभ आज 1700हून अधिक विद्यार्थी घेत आहेत। महानगरपालिकेकडून शहरातील धूळ आणि प्रदूषण कमी करण्यासाठी राष्ट्रीय स्वच्छ वायू उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असून त्या अंतर्गत रस्ते सुधारणा, दुभाजक आणि चौक सुशोभीकरण, हरितपट्टे तयार करणे, पाण्याचे कारंजे बसवणे अशी कामे हाती घेण्यात आली आहेत। त्यापैकी 10 रस्त्यांचं काम पूर्ण झालं असून दुसऱ्या टप्प्यातील 17 रस्त्यांची कामे सुरू आहेत। महत्वाच्या 8 ठिकाणी सुशोभीकरणाची कामे प्रगतीपथावर आहेत। तसेच 8 किलोमीटरच्या रस्त्यांच्या दुभाजकांचे सुशोभीकरणही काम सुरू आहे। त्यांची प्रगती आणि परिणाम लवकरच नागरिकांना दिसतील। राष्ट्रीय स्वच्छ वायू उपक्रमाअंतर्गत 13 CNG वाहने महानगरपालिकेच्या ताफ्यामध्ये लवकरच दाखल होतील। माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत इलेक्ट्रिक व्हेकलला चालना देण्यासाठी प्रिसिजन समूहाकडून महानगरपालिकेला शहरातील घनकचरा व्यवस्थापनासाठी प्रायोगिक तत्वावर 2 इलेक्ट्रिक घंटागाड्या देण्यात आल्या। महानगरपालिका आणि वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यांच्यातर्फे सोलापूर शहराच्या पहिल्या वातावरणीय बदल कृती आराखड्याचं प्रकाशन नुकतंच पार पडले। महाराष्ट्रात वातावरणीय बदल कृती आराखडा तयार करणारी मुंबई नंतर सोलापूर ही राज्यातील दुसरीच महानगरपालिका आहे। दिव्यांग आणि महिला बाल कल्याण विभागामार्फत विविध योजना राबवण्यात येत आहेत। मनपाकडून दिव्यांग कल्याण निधी अंतर्गत देण्यात येणारा उदरनिर्वाह भत्ता याची रक्कम 1000 रुपये करण्यात आली आहे। मालमत्ता करात 50% परतावा दिव्यांगांना देण्यात येत आहे। महिला आणि बाल कल्याण विभागाकडे शहरातील विद्यार्थी आणि महिलांकडून प्रशिक्षणासाठी तब्बल 3500 ऑनलाईन अर्ज आलेले असून त्या सर्वांना प्रशिक्षण देण्याची कार्यवाही करण्यात येत आहे। याशिवाय मनपाच्या शाळेतील मुलामुलींना मोफत वाहतूक पास सुविधा देण्यात येते। मनपाच्या शाळेत शिकणाऱ्या 230 मुलींनाही आपण CSRच्या माध्यमातून सायकलींचे वाटप करण्यात आलेले आहे।
कर्मचारी कल्याणाची अनेक पावले महानगरपालिकेने उचलली आहेत. सोलापूर महानगरपालिकेतील वर्ग 1 ते 4च्या संवर्गातल्या प्रलंबित 155 सेवकांच्या पदोन्नतीला मंजुरी दिलेली आहे. तसेच महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार सोलापूर महानगरपालिकेतल्या रिक्त विविध संवर्गांमधली 32 संवर्गातली 302 पदांसाठीची भरती प्रक्रिया फेब्रुवारी 2024 या महिन्यामध्ये नियोजित असून त्याकरिता आजपर्यंत 23,430 अर्ज प्राप्त झाले आहेत. लवकरच ही भरती प्रक्रियाही पूर्ण होणार आहे. आजच्या निमित्तानं मी महानगरपालिका कर्मचारी यांच्या महागाई भत्त्याच्या प्रचलित दरात 4% तसेच घरभाडे भत्त्यामध्ये 2% वाढ, त्याचबरोबर रोजंदारी सेवकांच्या दैनंदिन वेतनामध्ये प्रतिदिन 20 रुपये वाढ आणि उदरनिर्वाह भत्त्याचा दर वाढवून 1,000 रुपये करण्याची घोषणाही मी या निमित्ताने करते. भारत सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी कार्य मंत्रालय यांचे नुकत्याच घोषित निकालानुसार स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण 2023 मध्ये सोलापूर शहर राष्ट्रीय स्तरावर 63वा क्रमांक आणि राज्य स्तरावरती 14व्या क्रमांकामध्ये आलेले दिसते. यामध्ये अधिकाधिक प्रगती आणि सुधारणा करण्याचा माझा आणि माझ्या टीमचा प्रयत्न राहील. शासनाकडून सोलापूर शहराला पहिल्यांदाच कचरा मुक्त तारांकित मानांकनामध्ये 3 स्टार शहर म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. तसेच 3ऱ्या वेळा हगणदारी मुक्त शहरांमध्ये ODS++ मानांकनही प्राप्त झाले आहे. हे सगळे आपले सर्व स्वच्छता कर्मचारी, SI, CSI आणि घनकचरा व्यवस्थापनाची टीम यांच्या प्रयत्नांशिवाय शक्य होऊ शकले नसते. माझी वसुंधरा अभियानाच्या 2 कोटीच्या बक्षिसाच्या रकमेमधून शहरामध्ये 3 उद्यानं विकसित करण्यात येत असून सौर ऊर्जेचे नवे प्रकल्प प्रस्थापित करण्यात येत आहेत. सोलापूर महानगरपालिकेच्या आणि स्मार्ट सिटीच्या माध्यमातून विविध योजनांमधून आज रोजी 2.7 मेगावॅट इतके सोलार प्रकल्प शहरामध्ये सुरू आहेत. त्यामुळे आजवर सुमारे 4 कोटींची वीज बचत झाली आहे. तसेच प्रतिमाह 18 ते 20 लाख रुपयांच्याही विजेची बचत होत आहे. मनपाच्या माय सोलापूरच्या मोबाईल ऍप्लिकेशनवरून विविध प्रकारच्या ऑनलाईन 30 सेवा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येत आहेत. तसेच परिवर्तन ऍप सारख्या माध्यमातून नागरिकांना तक्रारी दाखल करण्यासाठी हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. अलीकडेच मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धा 2023 मध्ये उत्कृष्ट काम केल्यामुळे पुणे विभागात प्रवर्ग महानगरपालिकाच्या कॅटेगरीमध्ये सोलापूर महानगरपालिकेला 2य क्रमांक प्राप्त झाला आहे. सदर स्पर्धेमध्ये सोलापूर महापालिकेत 1.5 कोटींचे बक्षीसही घोषित झाले आहे. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत मृत प्राण्यांचे दहन करण्यासाठी विद्युत दाहिनीच्या प्रकल्पाचं काम 70% पूर्ण झालं आहे. तसेच सोलापूर महापालिका आणि स्मार्ट सिटीच्या माध्यमातून शहरातील 14 दहन दफन भूमींचं कामही पूर्ण झालं आहे. मनपाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करणारे बायोमायनिंगद्वारे प्रकल्प सुरू आहे. तसेच CND प्रकल्पही कार्यान्वित झाला आहे. WSL कंपनी आणि स्मार्ट सिटीच्या माध्यमातून शहरामध्ये 55,490 LED दिवे व नव्याने बसवलेले 3650 विद्युत खांब यांच्यामुळे सुमारे दरमहा 52 लाख रुपयांची वीज बचत होत आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत शहरातली वाहतूक व्यवस्था, घनकचरा व्यवस्थापन, आपत्ती व्यवस्थापन इत्यादी सेवा सुरळीत आणि सुरक्षा अबाधित राखण्याकरिता इंटिग्रेटेड कमांड कंट्रोल सेंटर सोलापूरकरांच्या सेवेत दाखल झाले आहे. याच्यामध्ये CCTV, LED दिवे, कचरा संकलनाच्या गाड्या, पाणी पुरवठा वितरण, स्काडा प्रणाली, शहरातलं ड्रेनेज, अग्निशामक विभाग, पोलिसांकडील आवश्यक त्या सुविधांचे एकाच ठिकाणावरून देखरेख करण्यात येत आहे. 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये मनपाच्या मिळकत कर विभागाच्या माध्यमातून आजवर रुपये 224 कोटींची मिळकत कर वसुली झाली आहे. मिळकत कर भरून शहरातील नागरिकांनी शहर विकासात आपले योगदान नोंदवले आहे. उत्पन्न वाढीच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून मनपाच्या मालकीचा 7 रस्ता पेट्रोल पंपाचं IOCLच्या माध्यमातून निविदेची प्रक्रिया प्रसिद्ध करण्यात आली आहे. हा पेट्रोल पंप लवकरच सोलापूरकरांच्या सेवेत दाखल होईल. अशा प्रकारे सोलापूर मनपाच्या माध्यमातून जनसेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीदवाक्य उराशी बाळगून सोयीस्कर क्षेत्रात सेवा देण्याचे आणि विकास करण्याचे काम यापुढेही याच निष्ठेने पार पाडण्याची मी या दिनी आपणा सर्वांना ग्वाही देते. ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या आशीर्वादाने आणि हुतात्म्यांची नगरी म्हणून संबोधित असलेल्या या शहराच्या महानगरपालिकेच्या माध्यमातून
कामकाज करताना मला खरोखरच अभिमान वाटतो। शेवटी मी इतकेच म्हणेन की आपला देश ज्याप्रमाणे जाती धर्माने आणि विविध भाषेने नटलेला आहे त्याचे प्रतिबिंब एक मिनी इंडियाचं प्रतिबिंब सोलापूर शहरामध्येही दिसते। आपल्या सोलापुरात अनेक भाषा जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदाने राहतात। अशा सर्व शहरवासियांना मी आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देते आणि थांबते। सर्वांचे आभार आणि धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद आयुक्त साहेब। यानंतर सोलापूर महानगरपालिकेच्या गुणवंत कामगारांचा सत्कार होणार आहे। सन्माननीय सोलापूर इलेक्ट्रॉनिक्स डीलर्स असोसिएशन आयोजित इलेक्ट्रो 2024 भरघोस डिस्काउंट्स, आकर्षक ऑफर्स, दररोज लकी ड्रॉ, शेवटच्या दिवशी बंपर ड्रॉ। 24 जानेवारी 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता उद्घाटन सोहळा। इलेक्ट्रो दिनांक 24 ते 30 जानेवारी 2024 रोजी संपन्न होत आहे। वेळ दुपारी 4 ते रात्री 9:30 वाजेपर्यंत, रविवारी सकाळी 11 ते रात्री 9:30 वाजेपर्यंत। पत्ता मर्याई चौक, इंद्रधनु जवळ, विष्णू मिल कंपाऊंड, सोलापूर।